छत्रपती संभाजीनगर शहरातील बहुचर्चित दरोड्याच्या प्रकरणी एक धक्कादायक आणि अंधश्रद्धेला बळ देणारी बाब समोर आली आहे। उद्योगपती लड्डा यांच्या घरी पोत्यात कोट्यवधी रक्कम आहे आणि यातील टीप देणाऱ्या मैत्रीला ती जादूटोणा करून घरातून लंपास करायची होती आणि तिकडे पोत्यात पैशाच्या ऐवजी इतर वस्तू ठेवायच्या होत्या हे विशेष। 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी। छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातून चोरट्यांनी हा कोट्यवधींचा ऐवज लंपास केला। संभाजीनगरातला हा आजवरचा सर्वात मोठा दरोडा ठरला, पण पोलीस तपासात या दरोड्यामागच्या अनेक कहाण्या आता समोर येत आहेत। या प्रकरणात 17 आरोपी अटकेत आहेत। एकाचा एन्काउंटर झालाय, तर आरोपींकडून आतापर्यंत 30 किलो चांदी आणि अर्धा किलो सोनं हस्तगत करण्यात आलंय। पण महत्वाची बाब ही की या आरोपींना थेट दरोडा टाकायचा नव्हता, तर लड्डांच्या घरातील संपत्ती जादूटोणा करून लंपास करायची होती। ह्या दरोड्याच्या प्रकारामध्ये माहिती देणारा जो मूळ टीप देणारा व्यक्ती होता बाळासाहेब इंगोले। त्यानं ती माहिती दिली होती आजीनाथ जाधवला। आजीनाथनं ती गणेशला आणि गणेशनं महेशला अशी माहिती पुरवली होती। त्याने महेश गोराडेनं ती माहिती देवीदास शिंदेला दिली होती। तर हे जे इंगोलेच्या नंतर त्यानं माहिती पुरवलेले जे मुलं होते किंवा जे आरोपी होते, त्यांचा असा प्लॅन होता की त्यांनी लड्डाचं घर आयडेंटिफाय केलं होतं। त्यांच्या घरामध्ये भरपूर पैसा आहे आणि एक महाराज बघायचा आणि तो महाराज जादूनं ते सगळे पैसे बाहेर काढेल आणि ते पैसे आपण घ्यायचे, असा त्यांचा प्लॅन झालेला होता। तंत्रमंत्राचा वापर करून दरोडा टाकण्यासाठी आरोपींनी एक महाराजही शोधला होता। आरोपींना लड्डांच्या घरातील संपत्तीची टीप देणारा लड्डांचा विश्वासू मित्र बाळासाहेब इंगोलेनं इतर आरोपी महेश गोराडे, गणेश गोराडे आणि आदिनाथ जाधव यांच्या मदतीनं एक महाराज शोधला। हा महाराज तंत्रमंत्र करून पैसे आणि सोने चांदी गायब करेल अशी त्यांची ठाम समजूत होती। पण याची कुणकुण दरोड्यातील आणखी एक आरोपी योगेश हसबेला लागली। त्यानं अमोल खोतकरला हे सगळं सांगितलं आणि खोतकरनं गँग तयार करून दरोडा टाकला। ऑलरेडी योगेश हसबेच्या संपर्कामध्ये होता आणि योगेश हसबेनं बाकी इतर आरोपी या ठिकाणी हॉटेलवरती अगोदरच थांबलेले होते। मग ही माहिती मिळाल्यानंतर देवीदास शिंदेनं योगेशच्या माध्यमातून दरोडा टाकण्यासाठी त्या लोकांचा वापर केला। ज्यावेळेस देवीदास शिंदेला ही माहिती मिळाली त्यावेळेस बाकी इतर मुलांना ते जादूनं पैसे काढायचे होते, परंतु देवीदासनं योगेश हसबेला सांगितल्यामुळं योगेश हसबेचा आणि जादूटोणा करण्याचा काही संबंध नव्हता। इतर जे आरोपी होते अमोल खोतकर, योगेश हसबे आणि इतर त्यांच्या टोळीमधले, तर त्यांनी डायरेक्ट दरोडाच टाकला। जादूनं ते पैसे सगळे पोत्यातले शिफ्ट करायचे असा त्यांचा प्लॅन सुरू होता, परंतु इतर दुसऱ्या कुठल्या वस्तू ठेवायच्या होत्या याबाबत आणखीन तपास सुरू आहे। दरोड्यातले हे सगळे आरोपी सुशिक्षित होते, मग अशा तंत्रमंत्राच्या गोष्टीवर त्यांनी विश्वास कसा ठेवला? जादूटोणा करून लड्डाच्या घरातील पैसे लंपास करण्याचा प्लॅन करणारा बाळासाहेब इंगोले हा उच्च शिक्षित आहे। लड्डांच्याच कंपनीत तो कटिंग मॅनेजर म्हणून काम करतो। तर दुसऱ्या अन्य एका आरोपीचं मेडिकल दुकान आहे, तर उर्वरित 2 आरोपींचं देखील शिक्षण चांगलं झालंय, मात्र तरी देखील त्यांचा जादूटोणा करून एखाद्या घरातील पैसे लंपास करण्यावरती विश्वास होता। जर असंच झालं असतं तर बँका रिकाम्या झाल्या नसत्या का? संतोष लड्डांच्या घरातील या दरोड्याची कहाणी कोणत्याही सस्पेन्स थ्रिलर सिनेमाच्या कहाणीपेक्षा कमी नाहीये। दरोडा, कोट्यवधींची सोने चांदी, एन्काउंटर, जादूटोणा आणि अजून काय काय या प्रकरणात समोर येतंय हे यापुढच्या चौकशीनंतरच कळेल। कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।